3 वाजले अजून नाही आले सगळे. झोपले की काय बाकीचे? सकाळी तर भरपूर लोक होती. आता कुठे गेली? जॉईन व्हा पटपट. 30 जण, 30 लोकांचंच प्रॅक्टिकल घेऊ का? ठीक आहे, आपण त्या दिवशी लेअरिंग वरती आलो होतो. लेअरिंगची आपण प्रोसेस पाहत होतो. तर त्यामध्ये लेअरिंगच्या प्रोसेस मध्ये आपण पाहिलं होतं डिफरंट. एक्सक्यूज मी. तर लेअरिंगच्या प्रोसेस मध्ये पाहिलं होतं सिंपल लेअरिंग, माउंट लेअरिंग, ट्रेंच लेअरिंग, हो की नाही? तर आणि त्याची प्रोसेस म्हटलं की आपण पळत पळत लिहिण्यापेक्षा आपण नंतर पाहू. तर मग मी एक व्हिडिओ युट्यूबला सर्च केला, तर मला त्याच्याबद्दल आपण इथे वाचत बसण्यापेक्षा त्या व्हिडिओ मधून खूप छान आणि इझिली अंडरस्टँड होत आहे की एअर लेअरिंग नक्की कसं असतं आणि तुमच्या परफेक्ट लक्षात पण राहील ते. तर मग मी जरा जास्त लोक आले तर बरं होईल, म्हणजे त्यांना पण समजेल की लेअरिंग मध्ये कसं, म्हणजे आपण ते तिन्ही पण व्हिडिओज बघणार आहोत. एअर लेअरिंगचा, ग्राफ्टिंगचा आणि रूट जे आपण कटिंग्स करतो त्याचा. म्हणजे प्रोपागेशन जो पार्ट आहे तो तुम्हाला फ्रूट क्रॉप पाहून समजेल की या क्रॉप मध्ये कोणतं प्रोपागेशन वे यूज करतात किंवा फॉलो केला जाऊ शकतो. आमच्या क्लासमध्ये एक मुलगा होता अभय, तर त्याने हिबिस्कस मध्ये म्हणजे जास्वंदीमध्ये, आम्ही हॉर्टिकल्चर मध्ये असल्यामुळे आम्हाला फ्लॉवर क्रॉप आणि फ्रूट क्रॉपचा सगळा स्टडी, तर त्याने हिबिस्कस वरती रोजचं ग्राफ्टिंग केलं होतं आणि ते सक्सेसफुल इनिशिएट पण झालेलं, म्हणजे त्याचं सक्सेसफुल झालेला तो ग्राफ. तर त्याने ऍज अ पार्ट ऑफ इंटरेस्ट म्हणून केलं होतं. तो म्हणजे खूप छान झालेलं त्याचं. सरांनी वगैरे पण नंतर कंटिन्यू केलेली ती सगळी प्रोसेस, आमच्याकडून ग्राफ्ट्स वगैरे करून घ्यायची. तुम्हाला याच्यासाठी सांगते की तुमच्यापैकी पण कोणीतरी असा असू शकतं इंटरेस्टेड की बाबा त्याला ब्रीडिंग मध्ये, म्हणजे एक सायंटिस्ट येईल, ब्रीडिंग मध्ये कोणी इंटरेस्ट नाही घेत ऍग्रिकल्चरच्या ब्रीडिंग मध्ये, आणि त्याच्यामुळेच आपल्या भारतामध्ये अख्ख्या एकही ब्रीड नाहीये रोजचा. रोजची एक पण ब्रीडेड व्हरायटी इंडियामध्ये डेव्हलप झालेली नाही त्याच्यामुळे. इवन कार्नेशन असेल किंवा क्रिसांथेमम ह्याच्यासारखे जे अदर प्लांट्स आहेत, फ्लावर्स, त्याच्यामध्ये खूप रेअर व्हरायटीज आहेत. जास्त वर्क तर आपलं फक्त ट्यूबरोज मध्येच झालंय फ्लॉवरच्या बाबतीत म्हटलं तर. बाकी फ्रूट क्रॉप्स मध्ये खूप साऱ्या व्हरायटी डेव्हलप केलेल्या आहेत आणि त्या खूप म्हणजे वर्ल्ड मध्ये फेमस आहेत, जसं की भगवा पोमोग्रेनेटची व्हरायटी. ती सिलेक्शन आहे ती हायब्रिडायझेशन किंवा व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन नाही डेव्हलप केलेली. मग त्याच्यामध्ये खूप स्कोप आहे आणि तुम्ही आता सेकंड इयरला आहात, तुमच्यामध्ये अभ्यास करायला भरपूर वेळ असतो, आपला सब्जेक्ट रिलेटेड स्टडी असेल तो. आणि मग मी फक्त ते तुमचा इंटरेस्ट डेव्हलप करण्याचं आणि सब्जेक्टशी रिलेटेड असणारे जे काही कोर आहे, नॉलेज आहे, ते वाढवण्याचं काम करते, कारण मला ते दिलंय काम म्हणून. आणि मला नाही वाटत की हे बोरिंग आहे. तर आपण बघूयात, आता झालेत एक 50% स्टुडंट, तर आपण तो व्हिडिओ बघू, म्हणजे त्याच्यातून तुम्हाला समजेल. आता कटिंग पहिलं होतं, आपण हार्डवूड कटिंग पाहिलं होतं, तर यांनी ग्रेपचं कटिंग केलेलं आहे. ग्रेपसाठी हार्डवूड कटिंग ते आपण पाहूया. तुम्ही इथे नाहीये, नाही तर आपण इथेच केलं असतं कटिंग. कटिंगचे सगळे केले असते. पेन्सिल ठीक आहे त्याची स्टेम, आणि लॉंग आहे त्याची हाईट. 15 to 16 सेंटीमीटर असेल, आपल्या स्केल पेक्षा पण मोठी आहे. 30 सेंटीमीटरच्या स्केल पेक्षा पण.
दिसत नाही मॅम व्हिडिओ. एक मिनिट. काय दिसत नाहीये व्हिडिओ दिसत व्यवस्थित? नाही. ओके, नाही एक काय. सेकंड. एक सेकंड. आता दिसतोय? हा दिसतंय ना? ठीक. एकच सेकंड. लेट फेब्रुवारी मध्ये करायचं तू म्हणतोय? Without disturbing the bird. बर्ड जो आहे तो वरती आहे आणि खाली स्टेम. सिंगल बर्डेड स्टेम आहे तो, कटिंग आहे. झालं त्याचं कटिंगचं सॅपलिंग तयार. रूट्स पण झाले त्याचे तयार. सॉइल एकदम लूज अँड फ्रायबल आहे सॅपलिंग कल्टिवेशन साठी. जस्ट प्लेस करायचं त्याला, बाकी काहीच नाही. जस्ट प्लेस इट इन द सॉइल. सो कळालं का? त्याने कसं केलं लेअरिंग, ते कटिंग होतं, सॉरी ग्रेपचं हार्डवूड कटिंग होतं. पेन्सिल थिक
साईजची त्याने एक स्टेम घेतली प्लांट पासूनच, त्याने दाखवलं तो प्लांटच्या वाईन जवळ होता, आणि एक सिलेक्ट केली ज्याच्यावरती बर्ड्स आहेत. 2-3 बर्ड होते वर आणि खाली किंवा आधेमध्ये असतील ते, आणि एक बर्ड त्याने डिझायर केला की मला या बर्ड वरती हवंय पुढचं ग्रोथ. एक प्रॉमिनंट बर्ड असतो ना, तो बघायचा, जरा वेल डेव्हलप अँड मॅच्युअर प्रॉमिनंट बर्ड, तो सिलेक्ट करून बाकी त्याने एक वरून बर्डच्या वरती जस्ट अबाव दी बर्ड, म्हणजे अजिबात जास्त स्टेम न ठेवता त्याला लागूनच कट घेतला, आणि खालची जेवढी त्याला लेंथ हवी, एक 15 to 20 सेंटीमीटर लेंथची त्याने ती काडी ठेवली कटिंग साठीची आणि प्लेस केली. त्याच्यामध्ये त्याच्याकडे ते कंपोस्ट होतं FIM, आणि त्याच्यामध्ये त्याने प्लेस केली आणि त्याने वेट केलं जस्ट लिव्ज इनिशिएशन साठी. आणि लिव्ज आल्यानंतर, पानफुटी झाल्यानंतर त्याने काय केलं, एका पॉलिबॅग मध्ये वेल फ्रायबल सॉइल आणि वर्मी कंपोस्ट होतं ते त्याने त्याच्यामध्ये ऍड केलेलं होतं. त्याच्यामध्ये ती ज्याला पानं आली ती काठी त्याच्यामध्ये लावून ठेवली, त्याचं कटिंग तयार झालं ग्रेप साठीचं. ठीक आहे, तर हे होतं हार्डवुड कटिंग. आता आपण ग्राफ्टिंग बघू. ग्राफ्ट केलेला प्लांट आहे बघा. सपोटाचा प्लांट आहे. हे चिक्कूचं मुद्दाम घेतलंय कारण आंब्याचं वगैरे जनरली माहित असतं सगळ्यांना. सिलेक्ट करतोय तो आता स्टेम कोणती घ्यायची. म्हणजे कोणती स्टेम ऍज अ सायन म्हणून घ्यायची टू हॅव अ ग्राफ्ट. सायन म्हणजे वरचा अप्पर पोर्शन, रूट स्टॉक म्हणजे मदर प्लांट. तो किती सर्च करतोय टू हॅव अ गुड सायन. पेन्सिल साईज घ्यायची आहे ओनली, पेन्सिल थिक असणारी स्टिक. प्लांटर खूप ग्राफ्ट करतात.
सक्सेसफुल झालेले ग्राफ खालून कट करताय. आणि आता आपण नेक्स्ट एक आहे लेअरिंगचा, तो एक व्हिडिओ पाहू, मग झाला. प्लांटला अटॅचच आहे ही फांदी खालूनच, ही पण अशी अटॅच आहे ना, तशीच एका फांदीला ते हे करतात लेअरिंग. लेअरिंग इनिशिएशन होण्यासाठी ही प्रोसेस करतात. नॅचरल पण होतं, पण एअर लेअरिंग करतात ते. चांगलाच रुटीन आहे, ज्याच्यावरती ते मॉस कोकोपीट आहे, ते प्लास्टिक बॅग मध्ये टाईट पॅक केलेलं त्याला. ठीक आहे, कळालं सगळ्यांना? म्हणजे एक डिफरन्स आहे बेसिक लेअरिंग, ग्राफ्टिंग आणि कटिंग मध्ये. तर ह्या स्टेजेस वगैरे आता आपण पाहिलंच आहे. लेअरिंग हे तुम्ही अभ्यास करताना पण तुम्हाला समजेल की जेव्हा तुम्ही रीड कराल. ग्राफ्टिंग पण पाहिलं आपण, त्याच्यामध्ये तुम्हाला स्पेसिफिक विचारतील की वेज ग्राफ्टिंग, बी ग्राफ्टिंग, रिंग ग्राफ्टिंग, हे वेगवेगळे टाइप्स असतात. तर ते कुठल्या कुठल्या प्लांट मध्ये करतात, किंवा इनार्चिंग, अप्रोच ग्राफ्टिंग, हे इनार्चिंग आहे.
हे अप्रोच ग्राफ्टिंग म्हणजे एक दुसरं प्लांट नाही का आपण मगाशी पाहिलं अटॅच केल्यासारखं दुसऱ्या प्लांटला अप्रोच जस्ट बर्डनी त्याला अप्रोच ग्राफ्टिंग म्हणतात. इनआर्चिंग हे जेव्हा तुम्ही ही पण मी हे मॅन्युअल आहे तुमचं ते मी तुम्हाला ग्रुपवरती आपल्या शेअर करते. स्टोन ग्राफ्टिंग म्हणजे काय? इपिकोटाईल ग्राफ्टिंग हे पण तुम्हाला प्रॅक्टिकलला विचारलं जातं टू राईट प्रोसिजर. ओके, तर इपिकोटाईल ग्राफ्टिंग म्हणजे काय? हे क्विक मेथड आहे प्रोपॅगेशनची. ह्याच्यासाठी जो स्टोन म्हणजे आपल्या मँगोच्या जे सीड असतात आपण त्याला हे कोय म्हणतो. ओके नाही, आंब्याची कोय. तर फॉर दिस पर्पज स्टोन्स शुड बी सोन इन जून जुलै. बेड्स वरती लावायची ती. अँड द बेड शुड प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग. बेड प्रिपरेशन करून व्यवस्थित आंब्याच्या बिया लावायच्या. द रूट्स अँड स्टोन्स आर डीप आणि त्याला ट्रीटमेंट करायची, कार्बन डेन्झिम ट्रीटमेंट करायची, कारण फंगल अटॅक येऊ नये म्हणून. त्या खूप मॉइश्चर होल्डिंग असतात त्यामुळे त्यांना खूप फंगल अटॅक येतो आणि त्या ब्लॅक पडतात. ओके, तर मग त्या डीप करून ठेवायच्या कार्बन डेन्झिम मध्ये. अँड द सीडलिंग स्टेम्स आर हेडेड बॅक म्हणजे जेव्हा त्या सीड्सना स्टेम येतील आणि जेव्हा हेडेड बॅक म्हणजे काय तर वरून काढायचे 6 to 8 सेंटीमीटर लॉंग स्टेम आणि 4 to 6 सेंटीमीटर लॉन्जिट्युडिनल कट इज मेड रनिंग डाऊन थ्रू द मिडल ऑफ द स्टेम. आणि त्याच्यामध्ये बरोबर मध्यावरती 4 ते 6 सेंटीमीटर एक आडवा कट आपण आता जसं पाहिलं त्यांनी दिला 4 आडवा कट दिला तसा एक कट द्यायचा. एक सेकंड. तर इथे मी दाखवते. आता हे स्टेम आहे त्याला एक असा आडवा कट द्यायचा 4 to 6 सेंटीमीटर लॉंग. ओके, इज मेड रनिंग डाऊन म्हणजे वरून खालीपर्यंत असा मिडल ऑफ द स्टेम. मिडल ऑफ द स्टेम. So the science stick should be 4 to 5 months old. ही जी सायन स्टिक आहे म्हणजे ही आपली नवीन दुसऱ्या प्लांट पासून आपण घेतलेली आहे ती सायन. आणि जी आपली मदर स्टॉक असणार आहे ती 10 ते 15 सेंटीमीटर. तर सॉरी, द सायन स्टिक शुड बी 4 to 5 months old and 10 to 15 सेंटीमीटर लॉंग कंटेनिंग प्लम्पी टर्मिनल बर्ड्स म्हणजे ह्याला बर्ड्स असायला हवेत. आता आपण मिडलला कट मारलाय म्हणजे याच्या खाली कुठेतरी असे बर्ड्स असायला हवेत. ओके, so the scion stick is then inserted in the cleft of the seedling and ही जी सायनची स्टिक आहे ती आपण एका प्लांट पासून घेतली आणि जे आपण बनवलं इपिकोटाईल स्टोन पासून जे आपण सीडलिंग बनवली त्याच्यावरती ही प्लेस केली इथून मधून कट घेऊन. ओके, हा जो मध्ये कट घेतलाय तो कट आपण प्लेस केला त्याच्यावरती. हे वरती रिमूव्ह करून टाकायचं ज्याच्यावरती तुमचे प्रॉमिनंट बर्ड्स आहेत तो ते असणारा कट सायनची जी स्टिक आहे ती प्लेस करायची. द सायन स्टिक इज देन इन्सर्टेड इन द क्लेफ्ट ऑफ द सीडलिंग. जी तुमची ही सीडलिंग आता हे असं इपिकोटाईल असणार आहे. ओके, तर याच्यामध्ये ती अशी इन्सर्ट करायची इथे बरोबर इथून. ठीक आहे अशी. आणि त्याला त्यांनी जसं मध्ये पेपर बॅगनी बांधलं तसं त्याला बांधून टाकायचं. ओके, so the grafts are then planted in polythene bags containing potting mixture. म्हणजे मिक्सचर घ्यायचं एक आपलं वर्मी कंपोस्ट आणि सॉइलचं. ठीक आहे, सो द सायन स्टार्ट स्प्राउटिंग 10 ते 15 दिवसांमध्ये हे ग्राफ्ट सक्सेसफुल होतं. त्याला म्हणायचं इपिकोटाईल ग्राफ्टिंग. हे बघा त्यांनी इथे दाखवलं हे इपिकोटाईल आहे. आपण जी सीडलिंग वापर म्हणजे ग्रो केली ती हे बघा आणि त्याच्यापासून हा
वेज शेप कट घेऊन त्या बी वरती प्लेस केला. सॉफ्टवुड ग्राफ्टिंग, हे जे आपण आता ग्राफ्ट्स पाहिले त्यांनी प्लेस केलेले ते सॉफ्टवुड ग्राफ्ट्स होते. आणि हार्डवुड ग्राफ्टिंग काय होतं, ग्रेप्स मध्ये आपण जे पाहिलं ते. ठीक आहे. तर ग्राफ्टिंग किंवा प्रोपागेशन मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम? आता 55च लोक काय आहेत, बाकीच्यांची स्ट्रिक्ट अब्सेंटी लावणार आहेत. तुम्ही काहीही करा, जे नाही आहेत ना अब्सेंट आहेत ते अब्सेंटच आहेत. प्रॅक्टिकल साठीची सेपरेट अटेंडन्स असेल तुमची आणि लेक्चर साठीची सेपरेट अटेंडन्स असेल. म्हणजे मी इतकं स्ट्रिक्टली व्यवस्थित तुम्हाला समजावं म्हणून शिकवतेय, तर हे पण मी स्ट्रिक्टलीच घेणार आहे अटेंडन्स साठीचं. नो एक्सक्यूज. म्हणजे तुम्हाला आतापर्यंत मला नाही माहिती तुम्हाला एक्सक्यूज होती का नाही, तुम्ही करा अगर न करा अटेंड, पण माझ्या लेक्चरला तरी मी नाही हे चालू देणार. ज्यांना लेक्चर अटेंडन्स इम्पॉर्टंट वाटते एक्झाम अटेंड करण्यासाठी, म्हणजे अभ्यास करण्यासाठी नाही, अटेंडन्स साठीच अटेंडन्स इम्पॉर्टंट वाटते ना एक्झामला बसण्यासाठी, त्यांनी द्या लक्ष अटेंडन्स वरती. तर मायक्रो प्रोपॅगेशन म्हणजे काय? इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे हा प्रोपॅगेशन किंवा ब्रीडिंग मधला, मोस्ट इम्पॉर्टंट बायोटेक्नॉलॉजी मधला मायक्रो प्रोपॅगेशन म्हणजे काय? कोणीतरी सांगा, व्हॉट इज मीन बाय मायक्रो प्रोपॅगेशन? इन विट्रो फर्टिगेशन किंवा प्रोपॅगेशन ऑफ प्लांट पार्ट्स, मल्टिप्लिकेशनच करायचं. पण इन विट्रो म्हणजे काय? अंडर कंट्रोल क्लायमेटिक कंडिशन, इन व्हेरी हाय इलिजंट लॅबोरेटरीज मध्ये ज्याचं आपण प्रोपॅगेशन करतो, मल्टिप्लिकेशन करतो विथ द यूज ऑफ आर्टिफिशियल फूड मटेरियल, त्याला म्हणायचं इन मायक्रो प्रोपॅगेशन. तर मायक्रो प्रोपॅगेशन कशा कशामध्ये करू शकतात? जसं की आपण सकाळी पाहिलं पपया डायोशियस आहे, त्याचे व्हेजिटेटिव्ह प्लांट पार्ट्सनी डिफिकल्ट आहे टू हॅव प्रोपॅगेशन किंवा मल्टिप्लिकेशन, तर त्याच्यामध्ये आपण मायक्रो प्रोपॅगेशन करू शकतो. बट स्टील इन पपया इट इज टू मच इकॉनॉमिकल अँड कॉस्ट इफेक्टिव्ह, सो वी आर नॉट अफोर्डिंग टू हॅव micro propagation technique in the dioecious plants. So for that we need seeds. So in case of other plants where micro propagation is much cheap, there we can have this technique to be efficiently used. So micro propagation through in vitro shoot bud culture has been developed in Goa. जैसे कि air layering. Goa is too much efficient crop for every propagation way. Allahabad Safeda have been developed through micro propagation technique. Okay, with the which method have been used here? Shoot bud culture. Shoot bud culture. Question विचारला जाईल तुम्हाला, which variety have been developed with the micro propagation technique? So Allahabad Safeda of Goa. So 3 centimeter long nodal segments were surface sterile. मग कसं करायचं मायक्रो प्रोपॅगेशन? म्हणजे कोणते कोणते मीडियम यूज केले जातात? तर कार्बन डेन्झिम कशासाठी? ट्रीटमेंटसाठी. सरफेस स्टरिलायझिंग ट्रीटमेंट करायचं, त्याने डिसइन्फेक्शन अवॉइड करण्यासाठी. एक्सप्लांट म्हणजे काय? प्लांटचे पार्ट्स जे शूट्स आहेत किंवा जे आपण शूट किंवा प्लांटचे स्टेम्स यूज करणार आहोत त्याला एक्सप्लांट्स म्हणतात. जसं की तिकडे सायन आणि रूट स्टॉक होतं, तसं मायक्रो प्रोपॅगेशन मध्ये एक्सप्लांट्स असतात, ते त्यांना पण ट्रीटमेंट करायची. मर्क्युरी क्लोराईडची 0.1% फॉर 5 मिनिट्स असेप्टिकली, म्हणजे
तो लॅमिनार एअर फ्लो असतो ना तिथे, त्याच्या इन फ्रंट ऑफ दॅट. सो फॉलोड बाय 6 वॉशिंग इन स्टराइल डिस्टिल वॉटरनी पण. सो क्विक शूटबर्ड इंडक्शन वॉज अचीव्ड विदिन 5 days. आपल्याला 10 ते 15 दिवस होते वरती, आपण पाहिला 10 ते 15 दिवसांमध्ये आपण इपिकोटाइल ग्राफ्टिंग सक्सेसफुल करत होतो. मायक्रो प्रोपॅगेशन मध्ये विदिन 5 days वी हॅव ready-made material to plant. So the proliferation of microshoots of X plants was achieved in same medium. So the rooting was achieved in MS medium. MS म्हणजे काय? आगार आगारचं जे मीडियम असतं त्याच पद्धतीचे हे मीडियम असतं, त्याचं ते नाव आहे MS medium. Containing indole butyric acid. Why indole butyric acid have been used here? कोण सांगेल मला? मी लास्ट टाइम पण तुम्हाला विचारलेलं. आयबीएचा यूज काय आहे? म्हणजे एक्स प्लांट, आपण एक्स प्लांट घेतलंय आणि काय करतोय आपण इथं? कोणाला क्लिक झालं? कोणाला क्लिक झालं इथे? आयबीए कोणाला क्लिक झालं का नाही? का शिकवलेलं सगळं डोक्यावरूनच गेलं? आयबीए काय आहे? तुम्हाला जर का समजत नसेल तर IBA is a growth regulator. Okay. And why it have been used at initial stage? ठीक आहे. रूट्सची ग्रोथ प्रमोट करते IBA. गुड. त्यांनी तो वाक्यच दिलंय. पुढे आता आहे तुमच्या. तुम्ही बाकीचे का नाही लोक बोलत? जर का तुम्ही रिस्पॉन्ड करणार नसाल ना तर मला खूप राग येतो. म्हणजे मी खूप इंटरेस्टने शिकवते आणि मला असं वाटतं तुम्ही पण तसं शिकावं आणि अभ्यास करावा. जर का तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही स्टडी करून करत असाल, म्हणजे ती चांगली गोष्ट आहे. तुम्ही जर का स्वतः स्टडी करून करत असाल तर मला इतका वेळ वाया घालवायची काहीच गरज नाहीये माझा. Routing was achieved in MS medium containing IBA 10 milligram per 1 per liter within 17 to 6 days. So in vitro rooted plants were acclimatized on coconut husk containing half strength MS plant salt mixture. And under shade net houses 70 to 80%, 50% shade and 70 to 80% relative humidity. So around 88% of plants were survived. मग त्यांनी सांगितलंय की त्याचा रिझल्ट काय? जवळजवळ 88 म्हणजे 90% प्लांट सर्व्हाइव्ह करतात शेडनेट मध्ये जर का आपण इन विट्रो फॉर्म केलेले प्रोपागेट केलेले प्लांट्स जर का अक्लिमेटाइज केले म्हणजे ठेवले कोकोनट हस्कवर वरती. मायक्रो प्रोपॅगेशन त्यांनी दिलंय. वेगवेगळ्या क्रॉप मध्ये कसं केलं जातं? आपण आता गव्हाचं पाहिलं, आवळाचं दिलंय त्यांनी, जामुनचं दिलंय आणि फाइंडिंग्स दिले. म्हणजे फाइंडिंग्स म्हणजे त्यांनी जो आधी रिसर्च झालेला आहे त्यानुसार कोणत्या केमिकलचा त्या पर्टिक्युलर क्रॉपसाठी उपयोग होतो. जसं की आधी पण कार्बन डेन्झिम होतं, मर्क्युरी क्लोराईड होतं किंवा MS medium. हे जे मीडियम आहेत त्यांचा चांगला इफेक्ट होतो टू हॅव अ मायक्रो प्रोपॅगेशन टेक्निक इन दी फ्रूट क्रॉप्स. हे 3 मीडियम तुम्हाला लक्षात ठेवायचे. ओके. की पहिल्यांदा ट्रीटमेंट करायची, असेप्टिक करायचं प्लांट, नंतर त्याला MS आगार मीडियम कल्चर जे आहे त्याच्यामध्ये प्लेस करायचं. IBA ची ट्रीट करायची फॉर रूटिंग साठी. तुम्हाला लास्ट इयर मध्ये आहे इनॉक्युलेशन किंवा पॅथोचे जे मॉड्यूल आहे त्याच्यामध्ये जी प्रोसेस फॉलो केली जाते स्टरिलायझेशन, इनॉक्युलेशन, इन्क्युबेशन, तर त्या सगळ्याच प्रोसेस बायोटेक्नॉलॉजीच्या इथे पण फॉलो होतात थोड्याफार प्रमाणात. म्हणजे ते जे स्किल असतात तुमचे लॅब स्किल्स ते तुम्ही जर का इथे असं तर आपण इथे पण आता लॅब मध्ये जाऊन थोडस ट्राय केलं असतं की कसं कसं करू शकतो ते. न्यूसेलर म्हणजे काय आपण लास्ट टाइम पाहिलं होतं. न्यूसेलर एम्ब्रिओजेनेसिस. वाक्य वाचत आहे तुम्हाला पण समजेल, आठवेल तुम्हाला.
न्यूसेलर एम्ब्रिओजेनेसिस आपण लास्ट टाइम पण पाहिलं होतं. म्हणजे काय, पॉलिएम्ब्रॉयसिस मध्ये होतं ते, पॉलिएम्ब्रॉयनी कल्टिव्हार्स ऑफ मँगो, न्यूसेलर म्हणतात त्याला. न्यूसेलर एम्ब्रिओजेनेसिस वॉज इंड्युस्ड इन डिफरंट मोनोएम्ब्रियोनिक अँड पॉलिएम्ब्रियोनिक कल्टिव्हार्स ऑफ मँगो. त्यांनी एक्झाम्पल दिले. तर त्याच्यामध्ये प्रोएम्ब्रॉयनिक कॅली म्हणजे हे पण एक मायक्रो प्रोपॅगेशनची टेक्निक आहे, जी यूज करून त्यांनी ह्या व्हरायटीज डेव्हलप केल्यात न्यूसेलर एम्ब्रिओजेनेसिस. ठीक आहे. तर मग त्याची पण त्यांनी प्रोसेस दिली इथे. हे प्रॅक्टिकलचं तुम्हाला वाचून दाखवण्यासारखं काहीच नाहीये. जर का तुम्ही इथे असतं तर तुमच्याकडून करून घेतलं असतं, पण आता प्रॅक्टिकलचं सेशन आहे म्हणून मी हे वाचून दाखवते. नाहीतर असं कोणी आय थिंक वाचून नाही दाखवत किंवा सांगत पण नाही. तुम्ही जर का असतं तर तुम्हाला इथे काहीतरी काम दिलं असतं आणि हे प्रॅक्टिकलचं स्टडी तुमचं तुम्ही केलं असता. तर मायक्रो प्रोपॅगेशन इन पपैया. Papaya is host to various species of pests and pathogens and affected by various viral, fungal and nematode diseases. So here we are reporting. म्हणजे हे सगळे काय केलेले आहेत तुमच्या मॅन्युअल मध्ये अशी ऍडिशन केली आहे मटेरियलची जी रिसर्च पेपर मधून प्रूव्ह झालेली आहे. सो हिअर वी आर रिपोर्टिंग म्हणजे त्या रिसर्च पेपर मध्ये ज्याने रिसर्च केलाय त्याचं सेंटेन्स आहे. तसंच हे ज्यांनी मॅन्युअल प्रिपेअर केलंय त्यांनी पेस्ट केलं इकडे. सो हिअर आपण नाही करत, कॉलेज नाही करत मॅन्युअल प्रिपेअर, युनिव्हर्सिटी कडून मॅन्युअल्स येतात तुमच्यासाठी. सो हिअर वी आर रिपोर्टिंग डेव्हलपमेंट ऑफ ट्रान्सजेनिक पपया रेजिस्टंट टू पपया लीफ कर्ल व्हायरस. ट्रान्सजेनिक पपया जी आहे नाही, त्यांनी डेव्हलपमेंट केली ट्रान्सजेनिक पपयाची जी लीफ कर्ल व्हायरसला रेजिस्टंट आहे आणि रिंग स्पॉट व्हायरसला. कशी तर युजिंग तुमिफॅसियन्स इन तुमिफॅसियन्सची जी स्पीसीज आहे तिला यूज करून त्यांनी एक रेजिस्टंट व्हरायटी डेव्हलप केली. सो इन विट्रो सीडलिंग प्लांट्स वेर रेज फ्रॉम इमॅच्युअर झायगोटिक एम्ब्रियोज exercise from 90 to 100 days old white plum immature seeds of Pusa delicious in half ms medium containing DAP 0.2 milligram per liter and MS vitamins 1 milligram per liter. मला पण ह्याचे सगळ्यांचे फुल फॉर्म माहिती आहे तसं नाहीये. सो agar 0.8% and sucrose 3%. हे वेगळं मीडियम त्यांनी यूज केलं पपयाच्या मायक्रो प्रोपॅगेशन साठी. कशासाठी तर इट इज मस्ट आहे, हे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे पपयाचं मायक्रो प्रोपॅगेशन मी तुम्हाला म्हटलं की खूप कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, पण त्यांनी हे का केलं कारण डिसीज आणि या पेस्टना कंट्रोल करण्यासाठी जेवढा इकॉनॉमी म्हणजे आपण पैसे घालत होतो ऑन लार्ज एरिया आणि खूप साऱ्या लोकांकडून त्याच्यावरती पैसे घालत होते, त्यामुळे एक व्हरायटी कॉस्ट इफेक्टिव्ह असूनही तशी डेव्हलप करणं इम्पॉर्टंट होतं आणि त्या इम्पॉर्टंट रिझन साठी ह्याच्यामध्ये मायक्रो प्रोपॅगेशन केलं. ओके. सो 1 वीक ऑफ मग त्यांनी त्याची प्रोसेस दिली की कसं करणार ते. ठीक आहे. त्यांनी खाली दिला रेफरन्स समर ऑक्टोबर 14 2013 मायक्रो प्रोपॅगेशन इन फ्रूट क्रॉप्स बाय राजेश पती. राजेश पतीचे सायंटिस्ट आहेत किंवा रिसर्चर आहेत, त्यांनी ह्याच्यामध्ये स्टडी केला. हे होतं मायक्रो प्रोपॅगेशन बद्दल. हे त्याच्याबद्दल पण व्हिडिओज बघून किंवा गुगलला सर्च करून अंडरस्टँडिंग होईल. तर प्रोपॅगेशन इन प्लांटेशन क्रॉप्स आपण आतापर्यंत फ्रूट क्रॉप्स मध्ये पाहिलं. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? म्हणजे आता मी हे तुम्हाला वाचूनच दाखवते किंवा सांगते आणि त्याचा तुम्हाला सेल्फ स्टडी करायचा आहे. मी हे मॅन्युअल तुम्हाला शेअर करेन आज ग्रुपला. तर आपण आता प्लांटेशन क्रॉप्स मधलं प्रोपॅगेशन पाहूया. सेमच असणार आहे. मदर प्लांट म्हणजे त्याच्यामधल्या ज्या सगळ्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत प्रोपॅगेशनच्या त्या सेमच फॉलो होतील. त्यांनी काय काय सांगितलंय एक आपण ओव्हरव्ह्यू घेऊया. सिलेक्शन ऑफ सीड गार्डन, म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, जे गार्डन्स गुड क्वालिटी ऑफ सीड नट्स आणि सीडलिंग प्रोव्हाइड करतात त्यांची त्यांनी एक्झाम्पल आणि थोडीशी इन्फॉर्मेशन दिली की केरळ कुट्टियडी मधलं केरळमधले कुट्टियडी आणि इन कोझिकोडे आणि चवक्कड इन थ्रिसूर डिस्ट्रिक्ट आहेत तिथले प्लेसेस हे
फेमस आहे टू हॅव गुड क्वालिटी मटेरियल ऑफ प्रोपागेशन प्लांट्स. म्हणजे सॉरी, प्लांटेशनचे जे क्रॉप्स आहेत त्यांचं प्रोपागेटिंग मटेरियल गुड मिळतं केरळमध्ये, कारण प्लांटेशन हे कोस्टल एरियामध्ये जास्त येतं, तर तिथे गुड क्वालिटी मटेरियल मिळतं. इव्हन तुम्हाला माहित जर का असेल, सेट ट्रीज म्हणून कोणाला माहितीये का, एक एनजीओ आहे, नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन, जी ग्लोबल लेवलवरती प्लांटेशन आणि आपले जे फ्रूट ट्रीज आहेत ते लावण्याचं काम करते, ज्याच्यामध्ये मियावाकी येतं, सस्टेनेबल ऍग्रिकल्चर येतं, किंवा फॉरेस्ट किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग, ह्यासारख्या सगळ्या जे प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करण्याचं किंवा प्लांटेशन करण्याचं, वर्ल्ड वाईड प्लांटेशन करते ती. इव्हन तुम्हाला जर का तुमच्या गावामध्ये करायचं असेल प्लांटेशन ऑफ फ्रूट क्रॉप्स, डिफरंट फ्रूट क्रॉप्स की जे वाईल्ड आहेत आणि तुमच्या एरियाला जे सुटेबल आहेत, तर ते पण ते करून देतात. तुम्ही त्यांना अप्रोच करायला हवं, इतकंच. ते कुठे, बेंगलोरमध्ये. म्हणजे केरळवरून मला ते तुम्हाला सांगायचंय की साऊथ एरियामध्ये जे प्लांटेशन क्रॉप्स आणि फ्रूट क्रॉप्सचं जे प्रोपागेटिंग मटेरियल आहे ते बेस्ट आणि मोर मिळतं, म्हणजे खूप वास्ट मिळतं. त्याची अमाऊंट पण खूप जास्त असते, खूप आहे. एनजीओचं नाव आहे से ट्रीज. ठीक आहे, मदर पाम. मग त्याच्यामध्ये हे त्यांनी दिलेलं आहे डिफरंट कुठले कुठले ट्रीज आहेत ते. द इम्पॉर्टंट फीचर ऑफ सुपेरियर मदर पाम्स कुठले कुठले ते तुम्ही रीड करा. रेग्युलर बिअरर पाहिजे, जसं की मँगो मधला मेन प्रॉब्लेम आहे बायनियल बेअरिंग, त्यामुळे रेग्युलर बिअरिंग प्लांट्स हवेत. अवॉइड पाम्स विच हॅव द फॉलोइंग कॅरेक्टर, कुठले कुठले कॅरेक्टर असतील तर ते अवॉइड करा, ते पण सांगितलं त्यांनी. मॅच्युरिटी ऑफ सीड नट इज इम्पॉर्टंट. सिलेक्शन ऑफ सीड नट, वेल मॅच्युअर असलेले, म्हणजे आधीची जी मॅच्युरिटी सांगितली त्याच्यावरून तुम्ही सिलेक्ट करायचे नट्स. स्टोरेज ऑफ सीड नट्स, कारण काय काय वायबिलिटी लूज करतात, त्यामुळे त्याचं स्टोरेज पण इम्पॉर्टंट आहे. आणि सीओसी, कॉपर ऑक्सिक्लोराइड, कशासाठी वापरतात? डिपिंग. वाय सीओसी इज बीन यूज टू अवॉइड फंगल अटॅक. जे फंगल अटॅक येतो प्लांटच्या स्टोरिंग मध्ये, तर तो अवॉइड करण्यासाठी सीओसीचे ड्रेंचिंग करतात. आपले सीड आहेत म्हणून आपण त्याच्यामध्ये डिपिंग करणार. तर त्यांनी अरेका नटचं प्रोपागेशन, इथे जे सर आहेत त्यांनी अरेका नटचं आता सीड सोईंग केलंय. 5 ते 6 महिने लागतात सीड्स येण्यासाठी अरेका नटचे. तर आपण एक फॉर एक्झाम्पल घेऊ आता इथं, प्रोपागेशन ऑफ अरेका नट. हे प्लांटेशन प्रॉपर अरेका नट तुम्हाला शिकवून पण झालेलं आहे, सरांनी घेतलं होतं हे लेक्चर. सीड्स अँड सोईंग फॉर रेझिंग सीडलिंग सीड नट्स फ्रॉम प्री मार्क अँड प्री पोटंट मदर पाम्स ऑफ आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. म्हणजे जे खूप चांगले उंच, तुम्ही पाहिलेत का अरेका नटची झाडं? तुम्ही सिंधुदुर्गला कधी गेलायत का? तिकडे आहेत खूप सारी अरेका नटची, आपल्याकडे असतात तशी त्यांच्या इथे घराच्या बाहेर नारळ आणि सुपारीची झाडं असतात. तर म्हणजे मी तिकडे होते कॉलेजला, त्यामुळे आम्ही पाहायचो तिथे. आमच्या पण रूमच्या बाहेर अरेका नटची झाडं होती, ब्लॅक पेपर होतं, इव्हन सगळे स्पायसेस होते. सो फॉर रेझिंग सीडलिंग वेल परफॉर्म, एकदम आउटस्टँडिंग परफॉर्मन्स असणार. तुम्हाला दिसतं व्हिज्युअल ऑब्झर्वेशन, तिथे खूप बुटकी पण झाड होती आणि काही उंचच्या उंच, आणि ज्याला खूप छान बिअरिंग यायचं त्या अरेका नटचं. आणि काही प्लांट्सना एकदम पुअर बिअरिंग होतं, पुअर क्वालिटीचं अरेका नट यायची, एकदम बारक्या बारक्या, आणि त्याची गळती पण खूप असायची. जसं की आपल्याकडे सीताफळाला प्रॉब्लेम आहे फ्लॉवर ड्रॉपचा, सीताफळामध्ये सगळ्यात जास्त फ्लॉवर ड्रॉपचा प्रॉब्लेम आहे. आणि अरेका नट प्लांटेशन क्रॉप मध्ये अरेका नटचा तो जे बिअरिंग होतं त्या फ्रूटचं, त्याच्यामध्ये जास्त फ्लॉवर ड्रॉप आहे. सो आपण अशा आउटस्टँडिंग परफॉर्मन्स वाले झाड सिलेक्ट केले अँड सोन ऍट अ स्पेसिफिक, मग त्याचे जे सीड्स आहेत ते आपल्याला सो करायचे ऍट स्पेसिंग ऑफ 5 to 6 सेंटीमीटर. सँड मध्ये करायचे, सॉइल मध्ये नाही. अँड पार्शियल, आणि त्याला काय पाहिजे? शेड हवी. माझा आवाज येतोय का? माझं इंटरनेट कनेक्शन पुअर आहे. सो विथ देअर स्टॉक एंड पॉइंटिंग अपवर्ड. सुपारी कशी असते त्याचे ते वरती करायचं स्टॉक एंड. एकच मिनिट तुम्हाला दाखवते मी. सॉरी, हे जे स्टॉक एंड त्याचं वरती असायला हवं हे, आणि ही सुपारी अशी खाली जमिनीमध्ये घालायची.
आणि शेड मध्ये ठेवायची. अँड आफ्टर द स्प्राउट्स, आणि ह्याला 5-6 महिने जातात, हे लवकर नाही होत, ह्याला 5-6 महिने जातात. सो आफ्टर द स्प्राउट्स हॅव प्रोड्यूस्ड 2 to 3 leaves, they are transplanted to a polythene bag. आणि जेव्हा त्याला स्प्राउटिंग होतं 2 ते 3 एकदम बारीक, आपलं आपण जेव्हा नारळाला जसे स्प्राउटिंग होतं ना, तुमच्या कलशामध्ये जो नारळ असतो त्याला वरती स्प्राउटिंग होतं, ऍज सेम लाईक दॅट सुपारीला पण छोटे छोटे नाजूक स्प्राउट्स येतात वरती, आणि ते आपल्याला एका पॉलिथिन बॅग मध्ये, मी तुम्हाला सकाळीच ऑप्शन सांगितला पॉलिथिन बॅगचा, की जो सस्टेनेबल पण आहे, जरी तो सिंगल यूज प्लास्टिकला प्रमोट करत नसेल तरी पण तुमच्या मिल्क बॅग्सना यूज करायचं इन्स्टेड ऑफ पॉलिथिन बॅग्स. ओके, सो त्याच्यामध्ये 30x10 सेंटीमीटरला ट्रान्सप्लांटेड टू अ पॉलिथिन बॅग, त्याच्यामध्ये तुम्ही कसं घेणार 30x10 सेंटीमीटर डिस्टन्स. हे मॅन्युअल मध्ये काही चुका पण आहेत, त्या अंडरस्टँड करा. सो फिल्ड विथ फॉरेस्ट सॉइल अँड आर अलाउड टू ग्रो फॉर 12 to 18 months. आणि त्याला 1 वर्ष 5-6 महिने तर त्या सीडला जर्मिनेट व्हायला लागतात, जे हे स्प्राउट्स आले ना 2 ते 3 नाजूक नाजूक त्याच्यासाठीच. आणि त्याच्यानंतर 1 वर्ष जवळजवळ त्याला ठेवायचं, अलाउड टू ग्रो करायचं इन पार्शियल शेड. जरी ते ट्रॉपिकल क्लायमेट मध्ये असेल तरी इट नीड्स शेड टू हॅव स्प्राउट्स. The seedlings can also be transplanted in secondary nursery beds with a spacing of 30 centimeter on either side. Periodical watering should be given. आणि त्याला पाणी देत राहायचं. आता प्रोपॅगेशन ऑफ टी, हे थोडं इंटरेस्टिंग आहे, आपण करत नाही म्हणून मी जास्त एक्सटेन्सिव्हली रीड करते. सो द नर्सरी सॉइल शुड बी वेल ड्रेन्ड and deep loam in nature with pH of 4.5 to 4.8. The soil and sand used in the preparation of rooting medium should be tested for pH. आणि nematode infestation साठी, nematode infestation is most devastating for plant growth. त्यामुळे nematode infestation कसं चेक करणार? How you can check the infestation of any disease and pest? कोण सांगू शकतं? हा फक्त हॉर्टिकल्चरच लेक्चर नसणार आहे, तुम्हाला सगळ्या क्वेश्चनचे आन्सर, तुम्ही ऍग्रिकल्चर शिकता, तुम्हाला पॅथो एंटो सगळं आहे, मी पण ते सगळं शिकली आहे, तुम्हाला ऍटलीस्ट थोडे तरी आन्सर करता यायला हवेत ना, जे कॉम्प्रेहेन्सिव्ह क्वेश्चन्स आहेत रिगार्डिंग विथ ऑल दी सब्जेक्ट्स. ठीक आहे, मला नंतर सांगा, ऑल्दो इट्स नॉट माय पार्ट ऑफ दी सब्जेक्ट. सो प्री ट्रीटमेंट ऑफ रूटिंग मीडियम, टी साठीच आपण बघतोय, पहिल्यांदा सॉइल चेक करायची, वेल ड्रेन पाहिजे आणि पीएच तिचा ऍसिडिक हवा. सो ट्रीटिंग विथ अल्युमिनियम सल्फेट कॅन रिड्यूस सॉइल पीएच. अल्युमिनियम सल्फेट वापरायला सांगितलंय जर का तुमचं 4.5 पेक्षा जास्त पीएच असेल तर. अँड फॉर दिस पर्पज द नर्सरी सॉइल इज फॉर्म इनटू बेड्स ऑफ 1 meter. आपल्याला सॉइल वरती करायचंय. ओके, नर्सरीमध्ये आपल्याला बेड्स बनवायचे आहेत टीचे प्लांटेशनसाठी. देन द बेड्स आर ड्रेंच, अल्युमिनियम सल्फेटनीच ड्रेंच करायचे टू मॅनेज द पीएच. अँड ओव्हर दिस अनादर लेअर ऑफ सॉइल. आणि पहिल्यांदा ट्रीटमेंट केल्यानंतर आणखीन एक सॉइलचा लेअर द्यायचा आणि आणखीन एकदा त्याचं पीएच चेक करायचा. सो प्रिपरेशन ऑफ स्लीव्स, जे मटेरियल आहे आतापर्यंत काय होतं, आपण त्याचे सीड्स वापरत होते, आता आपण याला काय म्हणतोय, प्रिपरेशन ऑफ स्लीव्स, पॉलिथिन स्लीव्स of 150 or 200 gauge and 10 centimeter width and 10 to 15 centimeter length may be used. पॉलिथिनच्या स्लीव्स वापरल्यात त्यांनी. ड्रेनेज होल्स मे बी प्रोव्हाइडेड ऍट द बॉटम. म्हणजे पॉलिथिनचं एक मटेरियल आहे जे यूज करायचं आपल्याला फॉर द यूज करायचं कशासाठी, त्याच्यामध्ये प्रोपॅगेशन मटेरियल वाढवण्यासाठी. सिलेक्शन ऑफ मदर बुश अँड इट्स ट्रीटमेंट. आणखी एकदा, ग्रोईंग हाय यील्डिंग बुशेस शुड बी सिलेक्टेड. त्याच्यामध्ये यंग टी मिक्सचर, नायट्रोजन आणि पोटॅशियमचं मिक्सचर ऍड करायचंय. सो द फॉलोइंग मिक्सचर हॅज टू बी अप्लाइड बिफोर टेकिंग द कटिंग्स. आपल्याला टीचे कटिंग्स हवेत एप्रिल ते मे आणि ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये कटिंग्स घ्यायचे. अँड सेमी हार्डवुड कटिंग, जसे की आपण हार्डवुड कशाच्या बाबतीत पाहिलं, ग्रेप्सच्या बाबतीत, पण टीच्या बाबतीत आपल्याला सेमी हार्डवुड म्हणजे मिड ऑफ द मॅच्युरेशनची जी कंडिशन आहे ते कटिंग्स घ्यायचे.
आर प्रिपेअर्ड विथ 1 लीफ आणि त्याच्यावरती 1 लीफ असायला हवा. तिकडे आपल्याला बर्ड्स होते अँड एन इंटरनोड विथ अ स्लॅन्टिंग कट ऍट द बॉटम. त्याला पण एक कट द्यायचा ऍट बॉटमला. प्लांटिंग ऑफ कटिंग. द स्लीव्स आर वॉटर्ड थरली. जे प्लास्टिकचे जे आपण स्लीव्स बॅग घेतल्या होत्या त्याच्यामध्ये सॉइलचं मिक्सचर घातलं, त्यांना वॉटरिंग करून घ्यायचं आणि होल करून घ्यायचे. द कटिंग्स आर इन्सर्टेड इन द होल अँड द सॉइल राउंड फॉर्मली टू अवॉइड एअर स्पेसेस फॉलोड बाय वॉटरिंग. आणि एअर स्पेसेस रिमूव्ह करून वॉटरिंग करायचं. सो स्मॉल polythene tents may be provided which maintain high humidity and regulate the temperature inside. Cuttings may take 10 to 12 weeks for rooting. 10 ते 12 वीक्स त्याला लागतात. म्हणजे 10 ते 12 वीक्स म्हणजे 2.5 ते 3 महिने कटिंग्स ना ग्रो होण्यासाठी रूटिंग होण्यासाठी लागेल. And after 90 days when all the cuttings have rooted, the polythene tent may be removed gradually over a period of 10 to 15 days. आणि जेव्हा रुटिंग होईल तेव्हा आपण मगाशी जसं पाहिलं, रुटिंग झाल्यानंतर त्यांनी वरची जी पॉलिथिन बॅग होती लेअरिंग मधली ती रिमूव्ह केली आणि प्लेस केली दुसऱ्या बॅग मध्ये, हो की नाही. मॅन्युरिंग ऑफ नर्सरी. आणि याला मॅन्युरिंग करायचं. आफ्टर द टेंट इज रिमूव्ह द कटिंग आर सॉर्टेड अँड स्टार्क. सॉर्टिंग करायचं, त्याचं सगळं रिमूव्ह करायचं अनवॉन्टेड मटेरियल. अँड 30 grams of nursery soluble mixture of the following composition is dissolved in 10 liters of water. So hardening of the cutting. Hardening of 4 to 6 month old cuttings should be done by removing shade gradually in stages over a period of 4 to 6 weeks, starting from a few hours exposure to sun every day initially and extending the time of exposure gradually. झालं, इतकंच आहे. आणि नंतर मेथड्स ऑफ प्लांटिंग दिलेत. डिफरंट मेथड्स आहेत. ह्या तुम्हाला टी हे मायनर प्लांटेशन क्रॉप आहे, त्यामुळे इतकं तुम्हाला विचार जाणार नाही त्याच्याबद्दल. पण एक पार्ट ऑफ इंटरेस्ट म्हणून मी पण तुमच्यासाठी रीड केलं ते की टीचं कसं केलं जातं. तर त्याचे जे लिव्ज असतात 2 ते 3 लिव्ज असणारे सेमी हार्ड कटिंग्स घ्यायचे आपल्याला आणि त्याला 4 to 6 monthचा पिरियड लागेल. ठीक आहे. तर कॉफी पण जवळपास तसंच असेल. तर कॉफीमध्ये काय आहे, तर त्याच्यामध्ये सीड सोईंग करावं लागतं. हेल्दी अँड वेल डेव्हलप फुल्ली राईप बेरीज. तुम्ही कॉफीचं झाड पाहिलं असेल. बेरीज आर हार्वेस्टेड फ्रॉम स्पेशली आयडेंटिफाईड प्लांट्स फॉर यूज ॲज अ सीड बिअरर. त्याच्यामध्ये सीड जे आपण सीड बिअरर म्हणून यूज करणार आहोत. अँड आफ्टर डिस्कार्डिंग दी फ्लोट्स द साउंड फ्रुट्स आर डीपल्प sieved and mixed with sieved wood ash and dried in shade. The seed is then graded to remove all cut, triangular and elephant beans. So prior to planting, the seeds are treated with agrosan or organomercurial compound to prevent fungal infection. सगळ्यात सीड मध्ये प्लांटिंग मटेरियल मध्ये फंगल इन्फेक्शन अवॉइड करणं मस्ट आहे, नाहीतर डॅम्पिंग ऑफ होतं आणि मग प्लांटचं जे प्रोपॅगेशन मटेरियल आहे ते वाया जातं. So pre-sowing seed treatment with azospirillum. तुम्हाला कसं हवंय मॅन्युअल, प्रिंटेड हवंय की हँड रिटन हवंय? तुम्ही लिहिणार का मॅन्युअल? प्रिंटेड. हा, प्रिंटेड द्या मॅम. प्रिंटेड द्या मॅम. प्रिंटेड हवंय. मग तुम्हाला ज्या मी असाइनमेंट सांगते त्या कम्प्लीट करणार ना? हो नक्की? हो नक्की. तुम्हाला ज्या मी सकाळी 2 असाइनमेंट सांगितल्यात त्या तुम्हाला कम्प्लीट करायचे. हॅलो हॅलो हॅलो. येस मॅम. येस, ओके. खूप साऱ्या असाइनमेंट असतील तुम्हाला, पण त्या इंटरेस्टिंग असतील. सगळ्या तुम्हाला पेन अँड पॅडनी नसतील, तुम्हाला सॉइल अँड पॉटनी असतील. सो दॅट शुड बी मोर इंटरेस्टिंग. कारण पेन अँड पॅडनी आपण दरवर्षी वाचतो, लिहितो. मी अजून पण मँगो रीड करते तुम्हाला शिकवण्यासाठी. पण जर का मी ते ऍक्च्युअल प्लान केलं तर मला सारखं रीड करायची गरज नाहीये. त्याच्यासाठी तुम्हाला असाइनमेंट तुम्हाला लिहायचं नाहीये ना मॅन्युअल पेननी,
तर तुम्हाला असाइनमेंट कराव्या लागते. ठीक आहे, असाइनमेंट लिहिण्याशी म्हणजे दरवेळी अशीच पण नसेल की तुम्ही कामच करायचंय किंवा एखादी ऍक्टिव्हिटीज करायची. कधी कधी लिहायला पण सांगेल, मला समजायला पण हवं तुम्ही कसं लिहिता. हे सीड सोईंग करायचंय कॉफीमध्ये, नॉट मोर दॅन दॅट. तर हे सगळे मायनर प्लांट्स आहेत, त्यामुळे ह्याच्यावरती तुम्हाला जास्त क्वेश्चन येणार. तुम्हाला असतात तर हार्डली 3 क्वेश्चन प्रॅक्टिकलला. हे रबर प्लांट आहे, आपल्या कॉलेजमध्ये रबर प्लांट आहे. सॉफ्टवूड ग्राफ्टिंग करतात रबर प्लांट मध्ये, त्याचं वूडच सॉफ्ट असतं ऍक्च्युली. जसं आपण ग्राफ्टिंग करतो ना तसंच सेम आहे. मदर प्लांट आणि दुसऱ्या प्लांटचं जे पेन्सिल साइज सॉफ्ट जे स्टेम आहे वूड, त्याचं ग्राफ्टिंग. साठी तुम्हाला पिक्चर्स माहितीच आहेत, म्हणजे ही काय असं लेक्चर घ्यायची गरज नाही आहे. ह्याचं प्रॅक्टिकल तुम्हाला डिस्क्रिप्ट करावं लागेल का, डिस्क्रिप्शन अँड आयडेंटिफिकेशन ऑफ फ्रूट क्रॉप्स सगळ्यांना माहितच असेल. फक्त प्रोपागेशन मटेरियल मध्ये कशाने प्रोपागेशन करतात हे इम्पॉर्टंट आहे. आता ते अकॉर्डिंग टू प्लांट, इट डिपेंड्स ऑन द प्लांट. मला क्वेश्चन काय विचारलाय, विच इज बेस्ट, कटिंग, लेअरिंग और ग्राफ्टिंग? सी, कटिंग इज डन इन सम फ्रूट क्रॉप्स, आणि ते कशामुळे ठरतं तर त्याच्यात जी फिजिओलॉजी आहे, प्लांट पार्ट्सची जी ऍसेसिबिलिटी आहे आणि त्याची रिजनरेटिव्ह कपॅसिटी आहे, त्याच्यावरती डिपेंड करतं की कटिंग करणं इम्पॉर्टंट म्हणजे बेस्ट आहे का लेअरिंग करणं किंवा ग्राफ्टिंग करणं. आपण लेअरिंग इन केस ऑफ ओनली गोवा पाहिलं, बाकी केसेस मध्ये ते सक्सेसफुल नाही होत, किंवा मायक्रो प्रोपॅगेशन इज नॉट फिजिबल इन द केस ऑफ पपैया. सो इट व्हॅरी अकॉर्डिंग टू द फिजिओलॉजी ऑफ दॅट प्लांट किंवा क्रॉप किंवा फ्रूट किंवा त्याचे प्लांट पार्ट्स. ठीक आहे, त्यामुळे ग्राफ्टिंग इज जनरली मोस्ट काय सक्सेसफुल आहे इन एव्हरी क्रॉप मध्ये. त्यामुळे ग्राफ्टिंग हे मेजर पण आहे आणि इम्पॉर्टंट पण आहे. ग्राफ्टिंग हे सगळ्यामध्ये सक्सेसफुल होतं आणि कटिंग पण. लेअरिंग हे तितकं नाही होत, ते फक्त काही स्पेसिफिक क्रॉप मध्येच होतं. ठीक आहे, त्यामुळे ग्राफ्टिंग तसं जर का विचार केला तर देन ग्राफ्टिंग इज द बेस्ट बिकॉज इट हॅज efficient use in every crop, that's why. ठीक आहे, मग हे आयडेंटिफिकेशन मध्ये वेगवेगळे प्लांट. हा, मी तुम्हाला काय सांगत होते की स्पेसिफिक तुम्हाला आन्सर लिहिता यायला हवं. जसं की कॉफी मध्ये सॉफ्टवूड ग्राफ्टिंग आहे, ग्रेप्स मध्ये हार्डवूड ग्राफ्टिंग आहे, कटिंग. काही प्लांट्स मध्ये हार्डवूड कटिंग करतात, काही मध्ये सॉफ्टवूड कटिंग करतात. ठीक आहे, काही मध्ये बडिंग करतात, काही मध्ये एअर लेअरिंग करतात. तर ते तुम्हाला सांगता यायला हवं. हे फ्रुट्स आहेत, त्यांचे बोटॅनिकल नेम, व्हरायटीज ते तुम्हाला विचारलं जाईल. आयडेंटिफिकेशन साठी जे अवेलेबल फ्रुट्स आहेत तेच ठेवले जातील की जे तुम्हाला माहित असेल. पण त्याची डिफिकल्टी कुठे वाढते तर फॅमिली, बोटॅनिकल नेम, क्रोमोझोम नंबर किंवा त्याचं इडिबल पोर्शन किंवा त्याची मेथड ऑफ प्रोपागेशन हे इम्पॉर्टंट आहे. इकडे त्याची डिफिकल्टी वाढवली जाईल. भरपूर आहेत, हे प्लांटेशनचे पण आहेत. कॅश्यूनट, कॉफी, अरेका नट, कोकोनट, रबर प्लांट. आपल्या कॉलेजमध्ये आहे रबर प्लांट, हॉर्टीच्या बाहेरच आहे. ठीक आहे, हे बायो रेग्युलेटरचे मी तुम्हाला आतापर्यंत ओढून सांगते. रुटीन साठी कुठला हार्मोन आहे ते इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला विचारलं जातं स्पेसिफिक. इतक्या लवकर कोण ऍड झालं, 57 कसे झाले, मगासपर्यंत 55 होते. ठीक आहे, तर मग कोणाला काही डाऊट आहे? हॅलो, थँक्यू व्हेरी मच. 5 झालेत आपले तसे प्रॅक्टिकल. हे सांगूया आपण नेक्स्टला प्रॅक्टिकलच्या सेशन मध्ये पाहूया की कसं प्रिपेअर करायची पेस्ट
किंवा जे आणि त्याचे सोल्युशन कसे प्रिपेअर करायचे. ठीक आहे, तुम्ही इकडे असायला हवा होता. जर का तुम्ही असता तर आपण त्याचं ऍक्च्युली प्रॅक्टिकल मध्ये केलं असतं. थँक्यू व्हेरी मच. मी एंड करते मीटिंग. कोणाला काही डाऊट असेल तर सांगा आणि मॅन्युअल बद्दल आणखी एकदा तुम्ही सगळे मिळून विचार करा. तुम्हाला हँड रिटन मॅन्युअल हवंय की तुम्हाला असाइनमेंट करायला आवडतील. थँक्यू. मी एंड करते.